नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर दादा आणि ताई बघा, शेतातलं आजचं वातावरण कसं आहे. हे बघा, इकडं ज्वारी आहे. शुभ सकाळ सर्वांना. इकडं आहे आपलं छोटंसं पत्राचं घर. हे बघा, चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. दादा आणि ताई हे बघा, झेंडूचे फुलं किती लागलेले आहे झाडाला. किती छान प्रकारे फुलं लागलेत बघा. इकडं कढीपत्त्याचं पण झाड आहे बरं का. इकडं आपलं तुरीचं शेत आहे. हे पहा, या तुरीच्या शेंगा खायला सर्वांनी. बघा किती शेंगा लागलेल्या आहे तुरीच्या झाडाला. कुणाकुणाला तुरीच्या शेंगा आवडत्या नक्की सांगा. हे बघा, इकडं आपलं तुरीचं शेत आहे सर्व. किती छान प्रकारे शेंगा लागलेल्या आहे बघा. अजून सूर्यदर्शन नाही झालं बरं का. अजून सूर्यदर्शन नाही झालं. बघा किती छान कलरचे फुलं आलेत. या फुलाचा कलर बघा थोडा चेंज आहे. तो रेड दिसत आहे आणि इकडचा येलो दिसत आहे थोडा. कुणाकुणाला असे झेंडूचे फुलं आवडते ते पण नक्की सांगा. इकडं आपण चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. हे बघा दादा आणि ताई, आपली भेंडी उगायला सुरुवात झाली आता. दिसते का तुम्हाला? हे बघा किती छान प्रकारे भेंडी उगायला सुरुवात झालेली आहे. सर्व ठिकाणी भेंडी उगलीत. अजून काही काही ठिकाणी निघायची राहिली भेंडी. तिकडे आपले केळीचे झाड आहेत. दाखवते तुम्हाला केळीचे पण झाड. हे बघा दादा आणि ताई, केळीचं झाड. इकडं मिरच्या पण आहे आपल्या थोड्या लावलेल्या आणि इकडं परत एक केळीचं झाड आहे. हे बघा, इकडं एक आहे, इकडं पण आहे. आपल्याला इथं भाजीपाला करायचा आहे. मिरच्या आणि वांग्याचे झाडं लावायचे आहेत. इकडून परत टमाट्याचे पण झाडं लावायचे आहे. तर बघा दादा आणि ताई, सूर्यदर्शन होत आहे. किती छान सूर्य दिसत आहे बघा. गावाकडं वातावरणच वेगळं राहतं दादा आणि ताई. खूप छान असतं आणि खूप भारी वाटतंय गावाकडं आल्यावर. बघा, शेतातलं तर एकच नंबर आहे. बघा किती छान प्रकारे सूर्य दर्शन होत आहे. बघा, सूर्य निघत आहे बरं का आता. ओम सूर्याय नमः.
बघा किती छान प्रकारे सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलं सर्वांना. सर्वांनी बोला ओम सूर्याय नमः. ओम श्री सूर्यदेवाय नमः. तर सर्वांनी दर्शन घ्या सूर्यदेवाचं. रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वांनी दर्शन घेत जा. बघा किती छान प्रकारे आपल्याला सूर्यदेवाने दर्शन दिलं. ओम श्री सूर्यदेवाय नमः. तर चला मी तुम्हाला भेंडीचं रान दाखवते आणि तसंच आपलं चिक्कूचं झाड पण दाखवते. इकडं आणि त्यांच्या मामाची ज्वारी आहे बरं का. हिला पाणी नसल्यामुळे ही अशी झालेली आहे. आणि हे आहे आपलं शेत. बघा आंब्याची झाडं. आंब्याला आता फुलोरा पण लागायला सुरुवात झाली बरं का दादा आणि ताई. आंब्याला माहोर यायला सुरुवात झाली आता. ते बघा चिक्कूचं झाड आहे तिकडं. इकडं पण बऱ्यापैकी भेंडी उगून यायला सुरुवात झाली बरं का दादा आणि ताई. हे पहा. हे बघा दादा आणि ताई, चिक्कूच्या झाडाला चिक्कू लागलेले आहेत. कुणाला चिक्कू आवडते खायला नक्की सांगा. बघा चिक्कू खायला कुणाला आवडते त्यांनी नक्की सांगा. बघा आता सूर्य किती वर आलेले आहे. सूर्य किती वर आलेला आहे बघा आता. सर्वांनी रोज उठून सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेत जावा. कसं वाटलं तुम्हाला आपलं शेत, कसं नाही ते पण नक्की सांगा व्हिडिओमध्ये. आणि सर्वांनी कमेंट करा. शेतकरी ताईला सर्वांनी सपोर्ट करा. आणि सुपर चॅट करायला जमलं तर सुपर चॅट आणि सुपर थँक्स नक्की करत जा. बघा झाडाच्या मधून किती भारी दिसत आहे सूर्य. केसर आंब्याचे झाड आहे बरं का दादा आणि ताई. हे खूप गोड आंबे राहतात ह्या आंब्याच्या झाडाचे. हे बघा किती छान आंब्याचं झाड आहे. हे पहा त्याला फुलोरा यायला पण सुरुवात झाली आता. हे बघा भरपूर ठिकाणी असं फुलोरा आलेला आहे. हे पहा इथं पण आलेला आहे. हे पहा हे बघा इथं पण फुलोरा आलेला आहे. आम्ही फुलोरा म्हणतो, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंट करून.
हे बघा, ह्या पण झाडाला आलेलं आहे. हे बघा किती छान प्रकारे फुलं आलेलं आहे झाडाला. हे पहा, बघा इकडं आपलं पाणी पण तापलेलं आहे आता. तर धन्यवाद सर्वांना, आणि सर्वांनी सपोर्ट करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा सर्वांनी. कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जमलं तर सुपर थँक्स करा. धन्यवाद सर्वांना.